जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, अशी एक म्हण आहे, जैसे अन्न तसे मन. तर असं का, तर जी स्वयंपाक करणारी व्यक्ती आहे ती स्वयंपाक करताना आनंदी असली पाहिजे. तिच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि म्हणून तो स्वयंपाक आपण ग्रहण केल्यानंतर किंवा ते जे बनवलेलं अन्न आहे, जेवण आहे, ते आपण ग्रहण केल्यानंतर काय होतं, आपलं मनसुद्धा त्या व्हायब्रेशनमध्ये जातं. म्हणून नेहमी स्वयंपाक करणारी व्यक्ती ही आनंदी असली पाहिजे, तर आपलं मन प्रसन्न राहतं. एखाद्या मंदिरात बघा प्रसाद असतो, तर त्याला प्रसादाचं स्वरूप काय येतं, कारण तो नामस्मरणात आणि मंत्रोच्चारात बनवलेला असतो. भाव, त्या स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीचा भाव त्यामध्ये उतरतो. म्हणून तसंच तुम्ही घरामध्ये पण स्वयंपाक करू शकता नामस्मरण करत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रोज स्वयंपाक करताना नामस्मरण करणं किंवा मनात आनंदी भाव ठेवणं खूप गरजेचं आहे. तर नक्की इथून पुढं किंवा जरी करत असाल तरी खूप चांगली गोष्ट आहे. जर असं करत नसाल तर नक्की करा आणि मनात आनंदी भाव ठेवून स्वयंपाक कायम बनवा. म्हणजे खाणारी व्यक्ती पण आनंदी राहील आणि त्यामुळे तुमचा परिवार पण आनंदी राहील. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. जय गुरुदेव.